महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकच्या आरटीओ ऑफिस परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुम्माकूळ घातला आहे। खाकी वर्दीचा धाक आहे की नाही असा प्रश्न आता नागरिक विचारू लागलेत। एकाच रात्री 3 घरफोड्या करून चोरट्यांनी पोलिसांना खुलं आव्हान दिलंय। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झालीये। नाशिकच्या पोपटराव पिंगळे नगर भागात चोरट्यांनी दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे। मैत्री प्रतीक अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या 3 घरांचे कडी कोंडे तोडून चोरट्यांनी 11,15,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। यात सोन्याच्या माळा आणि नेकलेस, सोन्याच्या अंगठ्या आणि नथ, चांदीचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरटे किती निर्ढावलेले आहेत हे त्यातून स्पष्ट दिसत आहे। सप्तरंग स्टॉप परिसरात गुन्हेगारीनं उच्चांक गाठला असून काही दिवसांपूर्वीच याच परिसरातून दुचाकी चोरी आणि एका रो हाऊसमध्येही घरफोडी झाली होती। पोलीस फक्त पंचनामा करायला येतात का असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत। चोरीची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे आणि उपनिरीक्षक मंद्रुपकर पथकासह घटनास्थळी दाखल झाले। श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं, मात्र अद्याप चोरट्यांचा कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही। पंचवटी परिसरात रात्रीची पोलीस गस्त फक्त नावालाच आहे का? सीसीटीव्हीत पुरावे मिळूनही चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी कसे ठरतात? सर्वसामान्यांच्या कष्टाची कमाई सुरक्षित कधी होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत। म्हसरूळ पोलीस या चोरट्यांच्या मुसक्या आवळणार की या चोरीकडेही दुर्लक्ष होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी रमेश साबळे, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।